कालच नगर कॉलेज जवळ MSCB ऑफिस कडे जाणारे रस्ता व हसनशाह कादरी कब्रस्तान या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरती एका पक्षाचे अध्यक्षांनी जो नेहमी या शहरामध्ये ज्याची सोंगाड्यासारखी ओळख आहे म्हणजे स्टंटबाजी करायचं, सोंग करायचं अशी त्यांची ओळख आहे। कुठली प्रकारची माहिती न घेता सर्वात प्रथम आपल्या घटनेनी माहिती अधिकाराचा एक वापर करण्यासाठी आपल्याला एक अधिकार घटनेपासून प्राप्त झालेला आहे। त्या अधिकारातून सर्वात पहिले एखाद्या कामाची माहिती घ्यायची, त्या कामाची पूर्णपणे मंजुरी झाली असताना त्याची माहिती आपल्याला जशी भेटली तर लगेचच त्या ठिकाणी स्टंटबाजी करायची, आंदोलन करायचं। कारण त्यांना माहिती असतं 2 ते 4 दिवसामध्ये ते काम चालू होणार आहे आणि आपण स्टंटबाजी आंदोलन केल्यानंतर ते काम चालू होणार असं दाखवायचं आणि श्रेय लाटायचं नेहमी याचा प्रयत्न असतो। आणि प्रत्येक वेळी आता आपण बघू शकतो जे हसनशाह कादरी या ठिकाणी जाणारा जे रस्ता आहे या रस्त्यासाठी या शहराचे आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नाने जवळपास 18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी पाठपुरावा करून त्यांच्या पाठपुरावामुळे आणि त्या भागातले नगरसेवक भाषेट कुरेशी असतील त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा घेतला आणि ते पाठपुरावा घेतल्यानंतर जे काम 50 वर्षात भूतोना भविष्य कधीच झाले नाही असे काम, दर्जेदार प्रकारचे काम या शहरामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे। आपण बघू शकतो त्या रस्त्याच्या कामासंदर्भात निम्मा काम अतिशय दर्जेदार प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। पुढचं काम जे थांबलेलं आहे, जे रखडलेलं आहे, जे हे म्हणतात रखडलेलं, तर रखडलेलं बिकडलेलं काहीच नाही, परंतु काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते समजून घेतलं पाहिजे। सर्वात प्रथम नुसतं जीभ उचलली आणि लावली, टाळूला आणि बोलायला लागले, काहीतरी बरगायला लागले, त्याला काही अर्थ नाही। महानगरपालिकेकडून यांना पत्र या ठिकाणी भेटलेलं आहे, यांनी मागणी केलेलं पत्र, यांनी कधी कुठल्या प्रकारची मागणी केली नाही, परंतु या भागातले नगरसेवकांनी आमदार साहेबांकडे असतील किंवा आयुक्त महानगरपालिका यांच्याकडे सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला, पत्र व्यवहार केला, त्याच्यानंतर ते काम अंमलबजावणीत आणलं। खऱ्या अर्थाने तिकडे आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाचा मुख्य कार्यालय त्या ठिकाणी आहे आणि मुख्य कार्यालयाचा द्वार असल्यामुळे त्या रस्त्यामध्ये 26 मोठे ST प्रकारचे मोठे केबली त्या ठिकाणी अंडरग्राउंड मध्ये आहे आणि 6 मोठे पोल पण त्या ठिकाणी आहे। हे सगळं स्थलांतर आपल्याला करावं लागणार आहे आणि हे प्रमुख महावितरण कंपनीचं प्रमुख कार्यालय असल्यामुळे त्यांना पण पूर्ण राज्यभरातून त्यांना परवानगी घ्याव्या लागतात। त्याला पूर्ण शहराचा शटडाऊन आपल्याला किमान 2 दिवस त्या ठिकाणी शटडाऊन करावं लागणार आहे। कुठलीही माहिती न घेता फक्त स्टंट करायचं। त्या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्वी त्या ठिकाणी पाण्याची, रस्त्यावर सांडपाण्याची खूप मोठी समस्या होती, त्या ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होता, परंतु त्या भागातल्या संबंधित नगरसेवक असतील, आमचे कुरेशी असतील, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, आमदार साहेबांकडे मागणी केली। आमदार साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी त्या भागात पाणी सुद्धा केली। त्या पाणी केल्यानंतर त्या ठिकाणी जे ड्रेनेज लाईन जे पूर्वीची गेलेली होती ते नगर कॉलेजच्या कंपाऊंड मधून गेली होती, त्याला सुद्धा या रस्त्यामध्ये स्थलांतर त्या ठिकाणी करण्यात आलं। पुढे आपण बघू शकतो बक्कर कसब कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तानाचा पण रस्ता त्या ठिकाणी होतोय, त्या ठिकाणी छोटासा पूल होता ते कोसळला होता, ते पूल सुद्धा आता आमदार साहेबांच्या माध्यमातून नवीन पूल त्या ठिकाणी करण्यात येत आहे। अशा अनेक विविध काम आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो। हे पूर्ण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही विरोधक आहे, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, पण तुम्ही जे चांगले दर्जेदार काम झालेले, चांगल्याला चांगलं तर म्हणा। तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही फक्त स्टंटबाजी करायचे, तुम्ही पहिले अगोदर माहिती घ्यायची की आता हे काम होणार आहे, या कामाची मंजुरी झालेली आहे, हे काम चालू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी येऊन लोकांची दिशाभूल करायची। परंतु लोकांची दिशाभूल करणं आता तुमच्यासाठी सोपं राहिलेलं नाहीये, कारण की अहमदनगर शहराची जनता
हे सुज्ञ जनता आहे, यांना सगळं काही कळतंय आता, आणि याचा खरा चेहरा लोकांसमोर आणणं हे माझं कर्तव्य मी समजतो या ठिकाणी. कारण की प्रत्येक वेळी लोकांची दिशाभूल करायची, काहीतरी चुकीची माहिती, काहीतरी चुकीचा अफवा त्या ठिकाणी त्या भागामध्ये पसरवायचं. आणि आता मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, हे अहमदनगर महानगरपालिकेचं पत्र या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये त्या भागामध्ये असलेले जेवढे मेन लाईन आहे, केबल आहे, त्याचं स्थलांतरचं काम त्या ठिकाणी चालू आहे. निम्मा काम झालेलं आहे. निम्मा काम आता येत्या 2 ते 4 दिवसामध्ये पूर्णपणे मार्गी लागणार आहे. आणि ते पूर्णपणे म्हणजे अगदी ते हायवे पासून आपलं नगर कॉलेजचे शेजारी हसनशाह कादरी कब्रस्तान असेल, बक्कर कसाब कब्रस्तान असेल, ते पूर्ण रस्ता दर्जेदार प्रकारचा, शिवाय त्या ठिकाणी पूल पण त्या ठिकाणी दर्जेदार प्रकारचा होणार आहे. आणि इथून पुढे असे लोकांनी, तथाकथित अध्यक्षांनी त्या ठिकाणी येऊन असे स्टंटबाजी व समाजाची दिशाभूल करू नये, एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल, एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे, फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये. क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत.